महादेव मुंडे हे बीडमधले स्थानिक व्यापारी होते। ते पिग्मी एजंट म्हणून ओळखले जायचे आणि काम करायचे। आता पिग्मी एजंट म्हणजे काय तर बँकेचा प्रतिनिधी म्हणून लोकांच्या घरी जाऊन पैसे गोळा करायचे आणि ते त्यांच्या नावे बँकेत जमा करायचे। पण याच महादेव मुंडेंची 20 ऑक्टोबर 2023 ला परळीतल्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला। त्यावेळी मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या, गळा कापलेला होता, हातावर, गालावर, पाठीवर वार करण्यात आलेले दिसत होते। मुंडेंच्या हत्येनंतर मारेकऱ्यांनी त्यांनी जमा केलेले पिग्मीचे लाख सव्वा लाखाचं कलेक्शन म्हणजे तेवढे रुपये हे सुद्धा पळवून नेले होते। कारण महादेव मुंडेंचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांचा मोबाईल, हातातली अंगठी, लॉकेट सुद्धा गायब होतं। आता त्यांची हत्या का आणि कुणी केली तर भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणातून झाली आहे आणि ही हत्या वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलानंच घडवून आणल्याचा त्यांचा आरोप आहे। आणि याविषयीच खरं तर बाळा बांगर यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत। याशिवाय बीड पोलीस दलातील अधिकारी गुंडटोळीला मदत करत असल्याचा आणि SP खालच्या अधिकाऱ्यांचा ऐकून निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा सुरेश धसांचा आहे।